मावशी तुमचे सगळे कपडे धुवून देतो, आधी मला फक्त कॉकटेलचा गुलाल धुवू देतो. कॉकटेल? अहो अंकुशराव पाटील माजी आमदार. चल 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 चला बाया. आहे ना, कॉकटेलचं नाव घेतच बाया गायब झाले की. आधी तर आता माझ्यावर गायब व्हायची पाळी आली आणि ते बी तुझ्यामुळं. माझ्यामुळं? अरे मी काय केलं लागता? काय केलं? अरे कडू, फोटोवरून सुरू झालेलं भांडण मिटवा सोडून पेटून आलायच आणि ते पेटलेलं भांडण सॉरी म्हणून इजवायचं तर आणखी वाढी होऊन बसले. कराय गेलो एक आणि झालं एक. मला बोलायचं काम नाही. त्या कॉकटेलच्या पोरीने जर सोना मॅडम सोबतचे फोटो अख्ख्या गावात फ्लेक्स करून लावले तर काय करणार आहेस? तो फोटो डिलीट केला पाहिजे का नाही? अरे तो फोटो डिलीट केलाच पाहिजे की, पण तिथं आणखीन एक वाढीव कुठं होऊन बसलाय. अरे सोना मॅडमनी ओळखलंय मला, ते बी निस्तारलं पाहिजेच की. अरे देवडा, हे पुढे आमची आली मला. सोना मॅडम कॉकटेल के शब्द म्हणून मला बांगला मेरा पॉइंट आहे, पण एक रन तिप्पल असतं ती. त्या बोलल्या तर राड होईल. नाही, त्या नाही बोलायच्या, त्या तेवढ्या वाईट नाहीत. ती कॉकटेलची पोरगी बेकार आहे बघ, ती फ्लेक्स लावणार. हा, त्या पोरीने जर फ्लेक्स लावला ना तुमच्या घराच्या आबरूचा डॉल्बी वाजणार. आणि सोना मॅडमने तू तिथं होते जे सांगितलं का, मग तर आगे मौज उठलंच समज. पण मला एक ध्यानात आहे ना, आपण सोना मॅडमला कार्यक्रमाचे सगळे पैसे देऊन पाठवले होते ना. मग त्या कॉकटेलच्या घरी त्याच्या कार्यक्रमाला कशा काय हजर होत्या? अरे ही ते कॉकटेलच्या पोऱ्याचं जगाचं काम असणार आहे. त्या जगाचं कसं आहे माहितीये का, दुसऱ्याकडे दिसलं ना त्याला पाहिजेच असतं. सोना मॅडम आपल्या घरी आलता ना कार्यक्रमाला, मग त्याला बी त्यांच्या घरी पाहिजेच. हा, तसं हायच ते हावरे डोक्याचं. मग काय विरू, मला बाकी कशाचं टेन्शन नाही. फक्त सोना मॅडमनी आपल्याबद्दल कॉकटेलला काय सांगितलं नाही पाहिजे. तुम्हाला म्हणून सांगते, घर आणि घरच्यांचं प्रेम मला कधी कधी म्हणून लाभलं नाही हो. आई बाबा लहानपणीच दुरावले, मग आजीकडेच वाढले, मग तीही गेली. मग मी काम करत राहिले करत राहिले करत राहिले आणि आयुष्यात एकटी पडले हो. आउच. सावकाश. थँक्स. तुम्ही आता मला जशी आपुलकी दाखवली, याआधी कोणीच माझ्याशी असं कधीच वागलं नाही हो. थँक्स. या ना. आपली व्यवस्था. तुम्हाला माहितीये जगदीशराव, सूर्यवंशींच्या त्या कार्यक्रमानंतर त्यांनी आम्हाला गेस्ट हाऊसवर ठेवलं हो. त्या गेस्ट हाऊसवर आमचे काय काय हाल झाले आमचं आम्हालाच माहितीये. गेस्ट हाऊस आणि घर यामध्ये फरक असतोच ना. आता घरात जशी सोय असते तशी गेस्ट हाऊसवर कुठे. आणि तुमचं हे घर फारच सुंदर आहे हो. या वास्तूतून माझा पायच निघेना. मग इथेच थांबास. खरंच खरंच. आणि आमचं काय त्या सूर्यवंशीसारखं नसतं. आम्ही पाहुण्यांच्या खातिरदारीत काहीच कमी ठेवत नाही. आणि तसं बी घर मोठे आपले. म्हणजे बघा, वरती इकडं गेस्ट रूम आहे, तिकडं साहेबांची रूम आहे, आणि या इकडं पिऊची रूम आहे. आणि तुमची? ठीक आहे, समोरची. मग मी इथेच राहीन तुमच्या समोर. माझं सामान. हा, लखन, सोना मॅडमचं सामान घेऊन ये. काय झालं मॅडम? शोना, ओनली शोना. तुम्ही मॅडम म्हटलेलं मला नाही आवडत. ओके लखन. हो, या ना. हो. या, वेलकम. वाव, नाईस रूम. येस. छानच आहे. काही हवंय का दादा? पिऊ, शोना इथेच राहणार, तुझ्या रूम मध्ये. गेस्ट रूम आहे की? त्या इथेच राहणार. पाहुणे आहेत त्या आपल्या. तू ऍडजस्ट कर. काय
कालपर्यंत सूर्यवंशींच्या पाहुण्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला आलेल्या. तुला कसं माहिती? ते वैशूनं सांगितलं. जरा कॅमेऱ्यात बघता का? ह्या आहेत का तुमच्या बहीण? हो. आम्ही वेगळाच समजत होतो. हाय, नाईस टू सी यू. हाय. बरं, आता ठरलंय, शोना मॅडम इथेच राहत. शोना, ओनली शोना. शोना इथेच राहतील. आणि गंगा, तुमची सोय गेस्ट रूमला करूया. बर. आणि मी? घर आपलंच आहे, तुला पाहिजे तिथे तू राहू शकते. हो आमदार साहेब, काळजीच करू नका, लगेच लागते कामाला. नमस्कार. पृथ्वी, काम फत्ते झालंय, आता मागे हटायचं नाही. निशा, ए निशा, अगं लवकर बाहेर ये. काय झालं मम्मी? अगदी लक्ष्मीच्या पावलाने आलीस बाई तू या घरात. आणि पृथ्वीचं नशीबच उघडलंय. माझ्या पृथ्वीला युवा संघटनेचा अध्यक्ष करतायत. दीपे, अगं साखर घेऊन ये, तोंड गोड करायला. ठीक आहे काकी. घ्या. या पत्रकार या, धरा, तोंड गोड करा. अरे वा, आमच्या पृथ्वीला युवा संघटनेचा अध्यक्ष करतोय आमचा पक्ष. बर 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 बर. काकी, पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला? घे. हा बसा, आणि तुम्ही पण बसा की. हा, तुमच्या फायद्याचीच एक गोष्ट आहे. कसं आहे, एक असती राणी, तिला वाटत होतं आपल्या पोराला राजा करावं, म्हणून तिनं काय केलं, आपल्या सावत्र पोराला धाडलं वनवासाला. वनवासावरनं आल्यावर तोच राजा झाला. अरे तू काय रामायण सांगायला आलास का काय? दुसरी सांगतो. एक होती राणी, आपल्या जावळच्या 5 पोरांना गादीवर बसू नये म्हणून तिनं. अरे तू काय भाऊ बनकर आहेस का रामानंद सागर आहेस? रामायण महाभारत सांगायला आलायस? कारण आता तीच घडणार आहे तुमच्या घरात. हे व्हिडिओ बघितला का? तुमचा पुतण्या राजवीर, त्याने जनकल्याण पार्टीत प्रवेश केलाय. शक्यच नाही, वीरू असं करणारच नाही. एक वेळ ते जीव देईल, पण घराला दगा कधी देणार नाही. राहिलं हे गुलालात माखलेला चेहरा कोणाचा आहे? त्यांनी अंकुशरावाचा गुलाल उचललाय. आता तुम्ही तुमचं बघा, म्हणजे झालं. काका पुतण्याचा संघर्ष इतिहासानं लय वेळा बघितलाय, पण आता काकी पुतण्याची लढत रंगणार. हे असलं व्हिडिओ फेक असतात. आजकाल असलं व्हिडिओ बनवून दुसऱ्यांची बदनामी करण्याची सवयच लागली विरोधकांना. या तुम्ही. निघतो मी. तुमची प्रतिक्रिया घ्यायला आलो होतो, ती मिळाली. आता तुम्ही तुमची काळजी घ्या, म्हणजे झालं. ए थांब थांब सोन्या. ए राजा थांब रे, असं डोक्यात राग घालू नकोस. अरे ह्या सगळ्या घरच्या गोष्टी आहेत, आणि तू तर ह्या घरचा आहेस. दीपे, जा ग त्या भुईमुगाच्या शेंगा घेऊन ये. नाही, सोयाबीन पण केलंय ना? होय होय, ए सोयाबीन पण आहे ना. घरच्या गोष्टी आहेत म्हणून सांगायला आलो, नाहीतर माझ्या झडप चॅनलवरनं जगभर व्हिडिओ व्हायरल केला नसता का मी? आता व्हिडिओ ठीक आहे, केला की डिलीट. आणि हे घराच्या बाहेर नाही काय येणार. अहो, आपल्या घरातल्या गोष्टी सांगायच्या असतात. येतो. सुनंदा, सुनंदा, धर ग, चालवट. काय झालं कांचन? सांगते की तुला काय झालं.
हाक चल. माझ्या घराच्या बाहेर जायचं. जे काय राजकारण करायचं ना ते घराच्या बाहेर जाऊन करायचं. माझंच खाता आणि माझ्याशी दगाबाजी करताय काय? अगं कांचन काय झालं पण? तुझ्या लेकालाच विचार. अंकुशरावाच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यानं. माझंच खाताय आणि माझ्यावरच उलटताय. चालतं व्हायचं घरातनं. अगं कांचन जरा थांब तरी. आपण हिरोला एकदा विचारूया नक्की काय झालंय ते. अगं आपला हिरो असं करणार नाही. ओ नंदीबाईल, बाजूला व्हायचं. आपला वीरू. या युवराज या. कसं वाटतंय दुसऱ्या पक्षात जाऊन? घराण्याची आबरू वेशीला टांगून. अरे बिन बापाचं म्हणून तुला सांभाळला, वाढीवला आणि तू दुसऱ्याच्या दावणीला जाऊन बसलास. तुझ्यापेक्षा सापाची औलाद बरी. जी तुम्ही समजताय तसं काय नाही. तू गेला होतास का नव्हतास अंकुशरावच्या घरी? जी. त्याचा गुलाल तोंडाला फासलास का नाही? होय जी. शब्द मोडलास माझा. राजकारणात शिरलास तू. अरे तुला मी सांगितलं होतं राजकारणात जाऊ नकस म्हणून. सांगितलं होतं ना, जीव तोडून सांगितलं होतं. तरी राजकारणात गेलायस. अरे वचन दिलंस ना तुम्हाला राजकारणात जाणार नाही म्हणून. तरी छान काढलंस. अरे तुझा बाप मेला या राजकारणापायी आणि आता तुझ्यावर आली वेळ. तुझ्यावर वेळ आली. आई तुला वाटतं का मी तुझा शब्द मोडीन? या घराची, दादांच्या पक्षाची इज्जत देईन असं काही वागीन? अगं मी अंकुशराव पाटलाच्या घरी पक्ष प्रवेशासाठी नव्हतो गेलो. मग कशाला गेला होतास? जी अंकुशराव पाटलाच्या आता काय झालं? दातकिळी बसली का काय तुझी? अरे बोल की. काकी मी आत्ताच काही सांगू शकत नाही, पण मी वेळ आल्यावर सगळं सांगेन. विश्वास ठेवा माझ्यावर. बोललो की बोललो. काय हवंय? काही नाही. ते काय आहे? कुणाचा फोटो आहे? माझ्या आईचा. कुठे आहेत त्या? मी लहान असतानाच वारली. जिन्याहून तोल गेला आणि पडली. मला तिचा फोटो समोर असल्याशिवाय झोपच येत नाही. खूप एकटं वाटतं. हो, मी समजू शकते. पण एक सांगू का? आपली आई कुठेही असली ना तरी तिचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असतो. तुम्ही काय करता इथे माझ्या बेडरूम मध्ये? गुड नाईट.
माझंच खाता आणि माझ्याशी दगाबाजी करताय काय? अगं मी अंकुशराव पाटलाच्या घरी पक्ष प्रवेशासाठी नव्हतो गेलो. मग कशाला गेला होतास? जी अंकुशराव पाटलाच्या अरे बिन बापाचा म्हणून तुला सांभाळला वाढीवला आणि तू दुसऱ्याच्या दावणीला जाऊन बसलास. तुला बी की जेवायला. तू जर बोलली नाहीस ना मी बी जेवणार नाही. आईची एवढी काळजी असती ना तर असं वागलाच नसतास. आता मी काय बी चुकीचं वागलो नाहीये. विश्वास ठेव की माझ्यावर. अरे शब्द दिला होतास ना तुम्हाला राजकारणात कधीच पडणार नाही म्हणून. आज शब्द मोडलाच तू माझा. आजपासून मेले मी तुला कायमची. अगं काय बोलतेस तू? का रे हे काय आलं? आईनं मारले. का? अरे घरात सगळ्यांनी कॉकटेलच्या बंगल्यातला आपला पक्ष प्रवेश व्हिडिओ बघितलाय. त्यांना वाटतं मी कॉकटेलच्या पक्षात प्रवेशच केलाय. काय? अरे शक्य तरी आहे का? हा मान्य राजकारणात काय अशक्य नाही, पण यो राजवीर आणि त्या कॉकटेलच्या पक्षात प्रवेश करेल हे आयुष्यात कधी होणार नाही. अरे पण आईला कसं समजावणार? बोलणं बी झाली माझी. लय लागली कर पोकातून उद्या मिटल र. पण आईला जो त्रास झाला ते बघून मनावर जेवण म्हटलंत ना त्याचाच लय त्रास होतो. सगळे ते व्हिडिओ मुळे झाले. हा त्या अंकुशरावच्या पुरीचंच काम असणार आहे. तिनेच बनवला असणार आहे तो व्हिडिओ. शेवटी अंकुशराव गुडा आटले आणि त्यान पिल्ला गुडा आटले. ओकटे रक्तम काढा इद्दरती. ते काय नाही आत्ताच्या आत्ता तू चल तिच्या घरात घुसून तिच्या घरी राडच घालू. नाही 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 काय होत नाही. अरे विषय सेंड करून टाकू या गोष्टी. अरे किती दिवस चल तू. हे नागे थांब थांब. तू इथंच थांब. आधीच सकाळी तुझ्या मोज कुटाणा झालाय. आता हे माझं मला निस्तरू दे. भावा गावला बिवलास ना लय मारतील. आणि दोस्ताला एकट्याला मार खायला पाठवणं आपल्या रक्तातच नाही. नको नको नको. ऐक इथं कोणतरी पाहिजे. कोण येते जाते बघायला. आलोच मी. थांब. तुम्ही इथं काय करताय? हो मॅडम तुम्ही काय करता इथं या कॉकटेलच्या घरात? मी ते कामाला आहे इथं. हा कामाला? अहो पण तुम्ही तर म्हणाल तुम्ही त्या कॉकटेलच्या पुरीची मैत्रीण आहे. हा माझी कामाला आहे पण ती सांगू देत नाही ना कुणाला. मैत्रिणी सारखीच वागवती. हा हा हा. माझं सोडा. तुम्ही असं चोरासारखं का शिरला विरोधकाच्या घरात? पक्षप्रवेशाच्या वेळेस पण आला होता ना खबर काढायला. हो नाही नाही मी कशाला खबरे काढतोय. तुम्हीच म्हणाल होता ना जाऊन घरी त्या कॉकटेलच्या पुरीची माफी मागा म्हणून आलतो इथं. आणि इथे येऊन सगळंच गंडलंय बघा. अहो मला राजकारणात यायची इच्छा अजिबात नाही. आणि असलं खबऱ्या काढून करण्याची ना तर नाहीच नाही. हे असलं घाणेरडं राजकारण करायची रीत नाही या घरची आमची नाही. आणि मी इथं आलतो तिला फोटो डिलीट कर म्हणून सांगायला तर कुणी बघू नये म्हणून पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात घुसलो. तुमच्या मालकीनबाईंनी त्याचाच व्हिडिओ बनवून व्हायरल केलाय.
कसली पोरगी आहे सेम बापाच्या हातावर हाती बघा. ओ कशी का असे ना तरी मालकीन आहे ती माझी. तिच्याबद्दल काय बी ऐकून घ्यायची नाही मी. आणि काय व्हिडिओ काढला नव्हता तिने. काय सांगताय अहो ते व्हिडिओ पाहिजे माझी आई माझ्याशी बोलणं झाली आहे. अहो माझ्या आईला मी शब्द दिलाय हो की कधी राजकारणात जाणार नाही म्हणून. आणि आज त्या पोरीपायी मी माझ्या आईला दुखावले. अहो जो हात फक्त मायेनं गालावर फिरवायची ना त्याच हाताने आज पोकाने मारले हो. माराचं काय नाही पण माझ्या आईच्या डोळ्यात मी कधी पाणी बघू शकत नाही. आणि म्हणूनच ती विषय संपवली इथं आलोय आज मी. कुठं आहेत कुठं तुमच्या मालकीन बाई. काय केलं तुम्ही? कोण आहे रे तिकडे?